करमाळा तालुक्यातील खांबेवाडी येथे एक विशेष कार्यक्रम झाला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि देशी गोवंश संवर्धन दिनानिमित्त हा कार्यक्रम झाला। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान खांबेवाडी यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला। श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळेत गोमातेची पूजा करण्यात आली। यावेळी गोमातेला गोग्रास देण्यात आला, तसेच पारंपरिक पद्धतीने गोपूजन करण्यात आले। या कार्यक्रमातून गोसेवेचा आणि गोसंवर्धनाचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमात बोलताना गोमातेचे महत्त्व सांगण्यात आले। देशी गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोमातेला राज्यमाता म्हणून मान दिल्याचा उल्लेख करण्यात आला। तसेच महाराष्ट्रात गोहत्या बंदीचा कायदा लागू असल्याची माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला गावातील नागरिक, गोसेवक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी हबप अण्णासाहेब सुपवणकर यांनी आपले विचार मांडले। त्यांनी नेमकं काय सांगितलं ते आपण पाहू। कॅमेरामन अविनाश जोशीसह मी हेमंत केळकर, करमाळा। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष गोसेवक श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान खांबेवाडी संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळा या ठिकाणी शुद्ध गोवंश संवर्धन दिन या निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोपूजन व गोग्रास या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। जय गोमाता, जय श्रीराम। बाकी कसे नीट आले तुमच्या माझ्या मनातील विचार मला ते सांगते ती समर्थ लेखणी रे।